कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीन पुन्हा मठामध्ये पाठवली जावी या अनुषंगानं सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकार आणि मठाच्या वतीने याचिका दाखल केलेली होती आणि त्यावरती आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडलेली आहे। मठाच्या वतीनं जे याचिका करते होते ते राजू शेट्टी आहेत माझ्यासोबत। सर, तुम्ही आज सुनावणीच्या वेळी कोर्टामध्ये उपस्थित होतात, नेमकं कोर्टामध्ये आज काय झालं सुनावणीवेळी? राज्य सरकारमार्फत सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की यापूर्वी सुप्रीम कोर्टाचा जो आदेश होता त्या आदेशानुसार माधुरी हत्ती वनताराला गेलेले आहे, परंतु त्याच्यानंतर जनभावना दुखावल्याने प्रचंड असा मोर्चा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला। अनेक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी सुरू झाल्या आणि एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळं राज्य सरकारनं पुढाकार घेऊन वनतारा आणखीन नांदणी मठ यांच्याशी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून एक मध्यम मार्ग म्हणून माधुरी हत्तीवर जे काही इथून पुढे उपचार करायचे आहेत ते कोल्हापूर जिल्ह्यातच आणि विशेषतः नांदणी मठाच्या परिसरातच करायचे आणि त्यासाठी नांदणी मठानं 7 ते 8 एकर जमीन उपलब्ध करून द्यायची तयारी दाखवली। वनतारानं सुद्धा त्याला तयारी दाखवत जे काही तांत्रिक मार्गदर्शन असेल किंवा पुढचं तज्ज्ञांचे जे काही सपोर्ट असेल तो सारं वनतारामार्फत आम्ही देऊ आणि वनताराचं दुसरं सेंटर म्हणूनच या ठिकाणी विकसित करू आणि ते शीघ्रगतीनं करू अशा पद्धतीची भूमिका वनतारानंही आज न्यायालयामध्ये मांडली आणि त्यानंतर मग न्यायालयानं एकूणच पेटाच्या प्रतिनिधींनी सुद्धा याच्यामध्ये नांदणीच्या या माधुरी हत्तीची तब्येत अतिशय खराब असल्यामुळं असा कसा काय निर्णय सरकार घेऊ शकतं आणि सध्या तरी नांदणी मठामध्ये काहीच व्यवस्था नाही आहे अशा पद्धतीचं सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु वनतारानं सांगितलं की ते आम्ही शीघ्रगतीनं करायला तयार आहोत आणि जनभावना लक्षात घेता हा हत्ती नांदणीला परत पाठवणं योग्य ठरेल आणि या संदर्भामध्ये कोर्टानं विचारणा केली की नेमका माधुरी हत्तीला वनताराला पाठवण्याचा निर्णय ज्या हाय पॉवर कमिटीनं घेतलेली होती त्या हाय पॉवर कमिटी संदर्भातली विचारणा केली। त्यावेळी कोर्टाच्या निदर्शनात आणण्यात आलं की हाय पॉवर कमिटी ही निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली कोर्टानंच नेमलेली आहे आणि त्यांनी तांत्रिकदृष्ट्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानं हे जे पाळीव हत्ती आहेत ते नेमकं कुठं पाठवायचे या संदर्भात निर्णय घेण्यासाठी ही हाय पॉवर कमिटी तयार झालेली आहे। हे ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की इथून पुढं तुम्ही हाय पॉवर कमिटीकडे जा आणि हाय पॉवर कमिटीनं योग्य तो निर्णय घ्यावा अशा प्रकारचे निर्देश आज दिले। कोर्टानं निर्देश दिले तर हाय पॉवर कमिटीकडे जावं, पण सुनावणीच्या वेळेस एक गोष्ट बघायला गेलं शेट्टी साहेब तर वनताराचा प्रतिनिधी असेल किंवा राज्य सरकारचा प्रतिनिधी असेल, तुमचे वकील असतील, सगळ्यांचं म्हणणं होतं की हत्ती परत पाठवा। वनताराची त्याला भूमिका होती की वनतारा असंही म्हटलं सुनावणीच्या वेळी की आम्ही तातडीनं तिथं सेंटर उभा करू, असंही वनताराने सुनावणी दरम्यान सांगितलं। हो, निश्चितच तातडीनं आम्ही त्या ठिकाणी सेंटर वापरू, आमच्याकडे सर्व यंत्रणा आहे आणि वनतारानं कबूलही केलेलं आहे की कसल्याही अपेक्षा न करता नांदणीच्या मठाच्या जागेवर वनतारा त्या ठिकाणी सेंटर उभा करायची तयारी दाखवली आहे। शिवाय अधिकची माहिती सांगतो की याला जर का मठासाठी काही खर्च करायचा असेल तर भारतीय विद्यापीठानं सुद्धा खर्च करायची तयारी दाखवली आहे। त्यामुळं आता आर्थिक मुद्दा येत नाही आणि त्यामुळं लवकरात लवकर हत्ती परत यावा अशी आमची भूमिका आहे। सुनावणीवेळी कोर्टानं नाराजी व्यक्त केली। कोर्ट असंही म्हणालं की तुम्हाला कोर्टाच्या निर्णयापेक्षा जनभावना महत्त्वाची वाटते का? राज्य सरकारला खडसावलं असं म्हणायचं? तसं आहेच, कारण राज्य सरकारनं हा विषय गांभीर्यानं घेतला नाही, हे राज्य सरकारचं अपयश आहे। खरं तर स्पष्ट बोलायचं झालं तर आजही पेटानं खोटारडेपणा करून माधुरी हत्तीची तब्येत अतिशय खालावलेली आहे अशा प्रकारचं कोर्टाच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला। कोर्टही म्हणत होतं की माधुरीची तब्येत चांगली नाही। मग मुद्दा असा आहे की वनतारा गेल्या 15 दिवसापासून माधुरी किती मजेत आहे, सुखात आहे, कशी खेळते, बागडते अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत आहे। मग यातलं खरं काय? म्हणजेच याचा अर्थ खोटे रेकॉर्ड करून कोर्टाची दिशाभूल करून हा हत्ती नेलेला आहे आणि तो परत आणून देणं खरं तर राज्य सरकारनं याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे होतं। कोर्टही असं म्हटलं की हत्तीची तब्येत खराब आहे, पेटाचाही तोच मुद्दा होता, पण राज्य सरकारने त्याला अपोज केलं नाही, म्हणावं तसं अपोज कोर्टामध्ये झालं नाही असं म्हणायचं?
नाही, राज्य सरकारनं स्पष्ट सांगायला पाहिजे होतं. खरं तर राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळंच हा हत्ती तिकडे गेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि खरं तर राज्य सरकारच्या वन खात्यानं हेही बघायला पाहिजे होतं की वन खात्याचा जो प्रोटोकॉल आहे त्यानुसार दिवसाला 250 किलोमीटरपेक्षा जास्त हत्तीचा प्रवास करायचा नाही. मग 1180 किलोमीटर नॉनस्टॉप 48 तास प्रवास कसा झाला? त्यावेळी माधुरीची तब्येत बिघडत नव्हती काय? हे असं सारे अनेक मुद्दे आहेत, पण त्याच्याशी मला खोलात जायचं नाही. आम्हाला आमचा हत्ती परत पाहिजे. शेवटचा प्रश्न, हायपॉवर कमिटीकडे आता हे प्रकरण गेलेलं आहे. हायपॉवर कमिटीचा अनुभव तुम्हाला याच्यापूर्वीचा आहेच, कारण त्याच कमिटीच्या निर्णयामुळे किंवा त्याच कमिटीच्या अहवालामुळे हत्ती वनताराला गेला होता. आता तुमची भूमिका तिथं काय असणार आहे हायपॉवर कमिटीच्या? जनभावनेची दखल सुप्रीम कोर्टाला घ्यावी लागली म्हणून स्वतःच दिलेला निर्णय सुप्रीम कोर्टाला बदलावा लागला. हाय पॉवर कमिटी तर निवृत्त न्यायाधीशांची आहे आणि जनभावना काय आहे त्या मला वाटतं की ते हाय पॉवर कमिटीचे जे काही सदस्य असतील, प्रमुख असतील, ते बातम्या बघत असतील आणि त्या मला खात्री आहे की जनभावना काय आहे ते त्यांच्यापर्यंत मेसेज गेलेला आहे. त्यामुळे जसं सुप्रीम कोर्टानं जनभावनेचा आदर केला तसं हाय पॉवर कमिटीलाही जनभावनेचा आदर करावा लागेल. सुप्रीम कोर्टानं हा बदललेला निर्णय म्हणजे पहिला विजय असं म्हणायचं? 100% हा जनभावनेचाच विजय आहे. आणि ज्या संख्येनं ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोल्हापूरची जनता रस्त्यावर आली, ज्या पद्धतीनं जिओ कार्ड पोर्ट झाले त्यावरून गाव करल ते राव करू शकत नाही ही जी गावात म्हण आहे ते खऱ्या अर्थानं सिद्ध झालेली आहे. निश्चितच हे राजू शेट्टी होते. त्यांनी बातचीत करताना सांगितलेलं आहे की सुप्रीम कोर्टानं आपला बदललेला निर्णय हा पहिला विजय आहे असं म्हणत असतानाच राजू शेट्टीनं अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, गंभीर मुद्दा उपस्थित केलेला आहे की राज्य सरकारनं म्हणावं तसं याला अपोज केलं नाही. पेटाने जे जे आरोप केलेले होते त्याला राज्य सरकारनं अपोज केलेलं नाही असं म्हणत असतानाच हाय पॉवर कमिटीला देखील जनभावनेचा आदर करून आपला निर्णय बदलावा लागेल अशा पद्धतीच्या भावना TV9 मराठीशी बोलताना व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन विनोद कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.